तर आज वाजले संध्याकाळचे 6:30 आणि वर आले स्वयंपाक करण्यासाठी. अंधार बी खूप पडला होता. जरा देवाला दिवाबत्ती केली आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. तर इथं बघा हे दोघे दमवायला आले कसे. मला म्हणले गादी टाक, म्हणले खाली तर बसणार नाही, म्हणले कट्ट्यावर तर अजिबात नाही. ही दोघांना तर गुंडी लगेच मागणं आलीच. आणि पेस्ट्री आणलेला आम्ही परवा दिवशी 2-3 दिवस झाले पेस्ट्री घेऊन आली. तो बॉक्स होता आणि तो बॉक्स काही मी फेकला नाही. आणि मी कागद शक्यतो फेकत नाही, ती जाळण्यासाठी ठेवतो, कारण की खाली चुलीत घालायला लागतातच म्हणून. आणि हिला वाटलं त्यामध्ये पेस्ट्रीचं आहे, कोपऱ्यात ठेवलं होतं मी पिशवीत घालून, म्हणून ती हुडकायला ती आणि मला म्हणाली ती नन्ना तो पेस्ट्री कुठे आहे, पेस्ट्री कुठे म्हणून लागली होती. तर म्हटलं पेस्ट्री नाही आहे बाळा, ते रिकामं खोका आहे. रिकामं म्हणून सांगाल तिला पटणं झालं, तरी शेवटी ती उघडून बघितली. तर आज भाजी काही नव्हतीच म्हणलं, तरी चला म्हटलं आज मस्तपैकी अशी खिचडी करूया. आणि खिचडी करायला घेतली ती सिंपल अशी, काही नाही, डाळ बटाटा घालूनच करणार आहे, एक्स्ट्राच काही नाही आहे. आणि आपला रेग्युलर मसाला घालून करणार आहे. आणि मी ते करायला लागते आणि वर कॅमेरा ओपन ठेवला होता, पण थोड्या वेळानं ते आपोआप बंद झाला. आणि मी शूट केल्यानंतर म्हणजे तांदूळ घातलेलं, परत काय असेल ते घातलेलं वरचं, हे तेवढं भाजताना तेवढं राहिलं. आणि वर जे मी घातलं होतं तांदूळ, डाळ घातली होती, बटाटा घातला होता, मसाला घातला होता, ते व्हिडिओ सगळा गेला. आणि म्हटलं अरे बापरे झालं. मग मला वाटलं असेल, वाटलं एकदम बंद झालं कॅमेरा, असेल वाटलं, मोबाईलवरच शूट करायला ते. तर ते सगळं गेलं, जाऊ दे म्हटलं, गेलं तर गेलं म्हटलं. आता त्याला काही करू शकत नाही. मी भाजत होते सगळं, त्यात मसाला गेलं शेवटी म्हटलं डायरेक्ट ढवळतानाच डायरेक्ट व्हिडिओ काढला. आणि तुम्ही म्हणशील हे काय डायरेक्ट ढवळताना म्हणजे व्हिडिओ दाखवायला काय टाकलेलं नाही. आणि कोथिंबीर काय माझ्याकडे नव्हती, कारण की खूप दिवस झाले गावात गेले नाही, त्यामुळे कोथिंबीर काय आणली नव्हती. आणि वरूनच बटाटे टाकले मी, कारण की बटाटे भाजताना मी विसरली होती मसाल्यात. तर कुकरला शिट्ट्या लावून घेतल्या आणि झाला मस्तपैकी आमचा भात. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ, आणि जाता जाता सबस्क्राईब करून जावा.